दंड मंडित कराया श्वेत पद्मासना ब्रह्मच्युत शंकर वीरदेव सदा वंदिता सामं पतु निषेध गाडी आप भगवती वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण मोंडे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकेकाक्षर पुसा महापातक नाशनम पूजेति राम रामेति मधुरा मधुराक्षर मारी विशाखा वंदेवान मुकुटिलम मनोजो मारुतुल्यगम जितेन्द्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरित मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये श्रोता वक्ता जय जय रुक्मिणी पांडुरंगाय नमः पुंडली श्री ज्ञानदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की पार्वती हर हर आजचा ग्रंथ चालू केला त्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला. आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी गोरक्षनाथाचा जन्म व्हायला म्हणजे आपलं भाग्यच म्हणावं लागेल. हो ना, ह्यालाच म्हणायचं भाग्याचा उदय ते हे जोडे संकल्प आहे. आज एकादशीच्या दिवशी आपल्याला गोरक्षनाथाचं असणार या ठिकाणी चरण बघायला मिळणार ना. हरिनारायणाचा अवतार आहे आणि चतुर्थीच्या दिवशी कवी नारायणाचं असं असणार या ठिकाणी. चला, श्री गणेशाय नमः श्री सद्गुरुयो नमः जय जय आदि जगद्दोरा अवतार ऋषा ज्ञानेश्वरा आटीत माया अवतार धरा भीतिवान गुरुवर्या रेडामुखी वेद उच्चार करुणी संतोष रे सकल विप्र फोडून या भगवद्गीताचा भंडार सकळ जना वाढविले. असं असणारे ग्रंथ करते असणारे या ठिकाणी भगवंताला असणारे साष्टांग प्रणिपात असणारे करू लागलेले. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी नवनाथाचे असणारा आराध्य दैवत असणारे या ठिकाणी दत्तात्रयाच्या चरणाच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात, श्रोते मंडळीच्या चरणाच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात, संतांच्या चरणाच्या ठिकाणी नतमस्तक होऊन कथेला प्रारंभ आहे. असं ग्रंथ करताना असणाऱ्या या ठिकाणी भगवंताची स्तुती केलेली आहे. त्याच नंतर असणाऱ्या या ठिकाणी संतांची असणारे त्या ठिकाणी स्तुती करून गुण वर्णन करायला सुरुवात केली. भगवंता तू तर आहेस या ठिकाणी उदार अशा प्रकारचा, पण संत किती उदार अशा प्रकारचे की जेणेकरून या ठिकाणी संताला किती जरी त्रास झाला तरी त्याने त्या ठिकाणी सुखच मानलं आहे की नाही. आणि जेणेकरून त्या ठिकाणी निर्बुद्ध अशा प्रकारचा जो प्राणी ना त्याचं नाव काय? हालेडा. निर्बुद्ध. शास्त्रानं सांगितलं हाल्यासारखा निर्बुद्ध प्राणी नाही. आणि अशा निर्बुद्ध प्राण्याच्या मुखावाट वेद बोलवला. काय? रेड्यामुखी वेद बोलवले है की नाही. गर्व द्विजाचा हरवला है की नाही. त्या ठिकाणी नाना प्रकारांची आवड असणारी या चौघा भावंडाची केली. कुणी? पंडितांनी. कुठं? पैठणच्या ठिकाणी. पण रेडाच बोलविला, रेड्यालाच वेद बोलवायला लावले. गर्वच खलास झाला. मी म्हणणारे खाली वाकून माती उकरू लागले आणि तिथंच बनवू लागले. काय? ज्ञानेश्वर माऊली की जे. आता कसा जे हा ना इथून पसतो काय होता असा तू असणारा या ठिकाणी कोणेस? देवादी देव अशा प्रकारचा तू असणारे माऊली या ठिकाणी असणार विष्णूचा अवतार आहे. आणि विष्णूचा अवतार असल्यामुळं तुलाही असणारा नमस्कार अशा प्रकारचे ग्रंथ करते बोलू लागले. बरं आयसा तो कवी महाराज तरी मम कामनेचे धरुणी सोड ग्रंथ विफला सुरस वैखरी ते वदवी का. अशा प्रकारच्या महाराजा तू कसा आहेस? ज्ञानवंत आहेस. अहो या ठिकाणी असणारे अमृतमय अशा प्रकारची असणारी गीता भगवंतानं सांगितली अर्जुनाला, पण ती होती संस्कृत मध्ये. आपल्याला काही कळलं का? काहीच कळलं नाही. तीच संस्कृत मधली असणारी गीता या ठिकाणी पारकृत मध्ये केली. आणि जर जीवांना कळावा आपला उद्धार कसे ते
आणि त्याच्यातून असणाऱ्या जगांना कळालं, आपल्या अज्ञानी लोकांना कळालं, आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आमच्या सारख्या येड्या मुलाला वाचण्याची संधी कुणी दिली? माऊली तुम्ही दिली. म्हणून तुमच्याही चरणाच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात आहे, नमस्कार आहे. तशाच प्रकारची बुद्धी माझ्या अंतकरणाच्या ठिकाणी घाला. कोण म्हणतो? मालू महाराज म्हणते. तर कशासाठी? मला ग्रंथ असणारा या ठिकाणी लिहिण्यासाठी, आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या बरं. मागिरा दही कथा सुरस दिदले बाक मचिंद्रास वर देऊन या वाट चक्रास गमन करिता पै झाला. असं असणाऱ्या मागायला आढळ्याच्या ठिकाणी असणार, आणि मच्छिंद्र नाथाला असणाऱ्या त्या ठिकाणी 33 कोटी देव तर भेटलेच होते. आता तिसरी का चौथी बारी 33 कोटी देव बोलवायचे खाली आशीर्वाद देते वाट. आणि चक्र अशा प्रकारचं असणाऱ्या या ठिकाणी, अस्त्राचं असणाऱ्या त्या ठिकाणी दिलं, दान दिलं, मंत्र सांगितला, आणि असणारे ते निघून गेले. आता मच्छिंद्रनाथ असणारे तीर्थयात्रा करत करत निघालेले. माने श्रीरामाची झाली भेटी ते नाही वर कुणी शेवटी पशुपतरायाची रामाची पोटे कामना तृष्ट केली मच्छिंद्रे. असं असणाऱ्या रामचंद्राला असणाऱ्या त्या ठिकाणी प्रगट व्हावं लागलं का? अहो या ठिकाणी देवावर सत्ता गाजवायची म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी भाव भक्तीनं त्या ठिकाणी भगवंताची सेवा करावी लागते, है की नाही? मग या ठिकाणी असणार तुकोबरायांनी सांगितलं पतिव्रता तिची देवावर सत्ता. आणि इकडं पुरुषांनी असतात त्या ठिकाणी देहच भगवंताला अर्पण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवाला ऐकावं लागते, है की नाही? नामदेवराया काय म्हणले? माझ्या बापाच्या हाताने होत खातो असून माझा काय गोड लागणार नाहीच खाल्ला तर धडकच घेतो, धडक घेतो म्हणल्याबरोबर देवी घाबरलो ना, मूर्तीतून हाताला प्रगट झाला. आणि त्या ठिकाणी नाम्या सिंगे जेवे पण नाही नाव. किती या ठिकाणी भाग्य आहे. तशा प्रकारचं या ठिकाणी मग आपल्या देहाची आस्था ठेवली होती का? आणि नामदेवराया धडक घेतल्याशिवाय राहत होते का? नाही. आणि आपला बी विश्वासच पाहिजे. भक्ती केल्याच्या नंतर देव मला बाजूला ढकलणार नाहीच, आणि त्यानं माझं काम केलंच पाहिजे असा आपल्या मनात विश्वास पाहिजे. तोच विश्वास असणारा भीमदादाजवळ होता. आईने सांगितलं भीमा द्वारकेला जा आणि कृष्णाला बोलवून घेऊन. कशाला? जेवायला. कवा? उद्याच्याला. मग म्हणलं उद्या, मग आजच कशाला जात बसू? म्हणलं उद्या जातो ना, सकाळच्याला जा ना. मग म्हणले भीमा मी आंघोळ ठेवून करतो, तुम्ही स्वयंपाक करा, मी जातो लगेच घेऊन येतो देवाला. तुम्हाला काय करायचं? जाणं येणं लांब, तुम्हाला काय घेणं नाही तुम्ही बर स्वयंपाक बी करा. भीमा जा ना. अगं जातो बाई, तुम्ही काय करा, काम न वाढा. आता तू काम न वाढा, बाकीचं काम करून काम न वाढ बोल म्हणजे देवाला. गेला ना अंगात उभा राहिला, हे देवा काम न वाढे जेवा ये, जेवा ये. आणि जर नाही जेवा आला ना, हे बघ ही गदा वर फेकली आणि डोक्यावर गदा जळणार म्हणला नाही आला. त्याला म्हणायचं निश्चयाचे बळ तू का म्हणे त्याची बळ. अहो भगवंत आला गदा जे झील तिथे काय काय करील नाही करू ना. तशा प्रकारचं कसं, पण त्या ठिकाणी त्यांनी देहचा अर्पण केलेला होता म्हणून त्या ठिकाणी देव राबत होता. तशा प्रकारचा तू भगवंत आहेस आणि माझ्याही कामामध्ये तत्पर हो म्हणून या ठिकाणी ग्रंथ करते बोलतो. असो आता तेथून मच्छिंद्रनाथ सप्तमोक्ष पुऱ्या पाहुणी तोरित अविद्या मथुरा अवंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली. बघा या ठिकाणी सप्तमोक्ष पुऱ्याचा काशी, अवंतिका, द्वारका, अयोध्या अशा 7 आहेत मोक्षपुऱ्या. मग या 7 मोक्षपुऱ्याच्या ठिकाणी आलेले तर तिथलं तीर्थ स्नान केलेलं आहे, तिथं देव दर्शन केलेलं आहे. पुढे असता हे गमन करू लागले मच्छिंद्रनाथ. मिथिला प्रयाग गया सुरस तेथे नमुने विष्णुपदास अन्य तीर्थ करुणी बांगाल देश चंद्रागिरीशी तो पातरला. मिथिला, गया आणि प्रयाग पहिल्या 4 आणि हे 3 7 मोक्षपुऱ्या. अशा प्रकारचं तीर्थ असणारे त्या ठिकाणी स्नान केलेलं आहे. आता प्रयागराजला तर मोठं तीर्थ आहे, त्याच्यामध्ये काय सवालच नाही. गंगा, यमुना, सरस्वती आहे की नाही. एकीचं पाणी सावळं, एकीचं पाणी पांढरं आणि एकीचं पाणी निळसर रंगाचं. वेगळे वेगळे वाटते का? नदीचं एकच आहे की नाही.
अशा प्रकारचं त्या ठिकाणी तिथंच भारद्वाज ऋषीचा आश्रम. अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी दर्शन केलं. तिथून असणारे नाथाची स्वारी कोणकडे निघाले, बंगाल देशाकडे निघाले आणि या ठिकाणी गोड बंगालवाला कोड बंगालाच्या ठिकाणी गेले. गेले कुठं, चंद्रगिरी गावात गेले. गावात करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण, त्याची दृष्टी पडता सदन स्मरण झाले भस्माचे. आता गावात भिक्षा मागत गेले. दयाळ नावाच्या ब्राह्मणाच्या दारामध्ये गेल्या बरोबर आठवण झाली. 12 वर्ष झाले ना आपण इथल्या सरस्वती बाईला भस्म दिला आणि लिकरू 12 वर्षाचं मोठं झालं असेल ना. ह्यांनी लिकरू बी नव्हतं ना. मग लय दिवसाला लिकरू झाल्या त्यानंतर त्याचा लाड शाकिरीने होतोय. अशा प्रकारचा तशा प्रकारचा लाडाचं लिकरू वाढविलं ना मोठं. मनात मने याच सदनी पुत्र मंत्र संजीवनी, वरद भस्म सिद्ध करुणी दिदली होती निश्चय. आपण याच घरी आणि आपण काय केलं होता, पुत्र रत्न भस्म ह्या आणि स्त्रीला व्हावा इथल्या आणि या ठिकाणी मातोश्रीला व्हावा म्हणून आपण दिलेला आहे. का त्या ठिकाणी वरदानाचा भस्म म्हणजे वरदानाचा मंत्र त्याच्यावर टाकला होता भस्मावर आणि तो वायाला जाणार नाहीये. नक्कीच पुत्र झाला आणि तो मोठा बी झाला असेल बरं. तरी ती साध्वी प्रजया सरस्वती नाम होती जया, सर्वोपकारी दयाळ निज भार्या सुकृत होती तिचे. आणि त्या हितल्या असणाऱ्या या ठिकाणी गृहिणीचं नाव काय आहे, सरस्वती. दयाळ नावाच्या ब्राह्मणाची पत्नी ही साध्वी आहे आणि त्या ठिकाणी कशी आहे म्हणले, धार्मिक आहे, या ठिकाणी दयाळू आहे, अशा प्रकारची आहे. तरी 12 वर्ष लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी, ऐशी वधुनिया भस्म चिमुटी सरस्वती ते दिदली आशे. मी सांगितलं होतं 12 वर्षाला येणार म्हणून सांगितलं भस्माची मोठी मी सरस्वतीला दिली होती. तरी त्या मायेचा शोध करून पावतेचे वरद नंदन, ऐशी हृदय मच्छिंद्र आणून सदना माझी प्रवेश. आणि त्या महिलेला आपण हाक मारू, आवाज देऊ, आपण असणारा आपल्या वरदानाचा मुलगा कसा झालाय कसा सांभाळाय बघू असा मनामध्ये विचार केला. शिरले घरात उभा राहून यावी प्रगणी, हे सरस्वती ऐशी पुकारी वाणी, तवती ऐकुनी शुभाय नयनी बाहेर आली तोरिले. आणि असताना गेले मध्ये जहाजात गेले आणि गेल्याबरोबर सांगितलं, ए सरस्वती. आवाज ऐकल्या बरोबर बाहेर आले. आल्याच्या नंतर कुणाला बघितलं, येता लेखता योग द्रुमा मग भिक्षा घेऊनी उत्तम, म्हणे महाराजा भिक्षात्र झोई माझी स्वीकारावी. घरामध्ये असताना त्या ठिकाणी आणि गोसाई दिसलेला आहे पण आठवण कुठे बसमच गेली विसरून. पागल बाया असत्या टाक. काल काय केलं होतं तर म्हणते मला सहीच नाही. अगं कालची सही नाही तू जन्मलीच कशाला. मध्ये गेली आणि भिक्षा आणलेली म्हणली घ्या महाराज भिक्षा. मच्छिंद्र म्हणे ओ शोभायाने नयनी तव नाम काय ते ऐकले कानी, म्हणे या सरस्वती अभिधानी लोकोपचार मज असे. आणि असताना सांगितलं म्हणजे तुझं नाव काय. तिने सांगितलं माझ्या ह्या देहाला लोक सरस्वती अशा प्रकारचे म्हणते. इकडे कोण तुला मी गोष्ट सांगतो, इथं फोडायची आपल्याला, इथं देवामध्ये फोडायची. आम्हाला दे जरा जाऊ दे चल दे. सांगितलं की वाच की मोबाईल. उपरी मच्छिंद्र बोले तिथे नाम काय तव भरताराचे, एरी माने सर्व त्याते दयापती मनताती. आणि म्हणजे तुझ्या मालकाचे नाव काय. तिने म्हणले सगळेजण त्याला दयावा अशा प्रकारचे म्हणतात बघा. अशा प्रकारचं असणार या ठिकाणी तिनं सांगितलं. नाथ म्हणे तुम्ही कवन जाती गोडवी प्रमाणे ती तव
सरस्वती ऐशे ऐशी ऐकून खून चित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या. असं तुमची जात कोणती ती म्हणजे गोड ब्राह्मण, आम्ही आम्हाला गोड ब्राह्मण अशा प्रकारचे म्हणते. तुम्ही सगळ्या खुना पटल्या. नाथाले वाटलं हीच घर आहे, आपण घर चुकलो नाही. हा खून पटली, काय करतायत पुढं. नाथ मच्छिंद्र म्हणे ऐक माये डावी कोटे तवा बालक एरी म्हणे जी पुत्र मुक आहे नाही अध्यापी. पोरग दाखव. महाराज म्हणले अजून झाल्या करायचं मुखच बघितलं नाही म्हणे, माझी कुसच उजवेल नाही. कुठलं दाखवली करू तुम्हाला. हा मच्छिंद्र म्हणे बोलशील का खोटे म्या वरद भस्माची दिदलीची मुठ भस्म नव्हे ते संजीवनी पीठ पुत्र रूपी दर्शावी. खोटे का बोलाले. मी तुला भस्म दिला होता 12 वर्ष झाले. हा आणि वरदानाचा भस्म होता, त्याच्यावर संजीवनी मंत्राचा मी पाठ केलेला होता. ते वायाला जात नाही बरं. दाखवी तरी तो पुत्र कैसा आज राम मागे सोडिल कैसा तेज पुण्य आणून आणि इल महेशा ऐसा पुत्र असेल की. या ठिकाणी ते दाखव कसला मुलगा आहे तो, आणि तिचं चिरंजीव आहे, त्याला मरण नाहीये. हा एक तरी या ठिकाणी भगवंत विष्णू सारखा असावा, नसता असणारा सूर्यनारायणासारखा, नसता असणारा महादेवासारखा, असा असणारा मुलगा होणार बरं ते. असो भस्माची मुठी ऐकता वाणी खुणा युक्ती झाली नित्य बिनी परिभस्माची मुठे उकुरडे भुवनी सोडले अनन्य वाटला. त्या ठिकाणी भस्माचं नाव बाबाईने काढलं. भस्माचं नाव काढल्याबरोबर कशी कधी बॉय हो ह्याच्या ध्यानात आला ना 12 वर्षाला. हा कसं ध्यानातच राहत असते ना, आपण दिलेलं आहे ना तशा प्रकारचं. आणि त्रिवेणी संगम असणारा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर प्रयागराजवर निदान केलं. आणि निदान केल्यानंतर आपली गाडी भरून माणसं गेले ते आपल्या इथले. निदान केलं. निदान केल्याच्या नंतर तिथले बामण काय म्हणले, आता तुमच्या जवळ नसलं तरी तुम्ही आम्हाला देताला असा संकल्प सोडा. कोण म्हणले, तिथले बामण. आता संकल्प सोडा. संकल्प सोडा म्हणल्याच्या नंतर संकल्प सोडत म्हणले बामण आपल्या गावाकडे येते. आणि ही आपल्यातली माणसं काय म्हणले, भाभी होत्या नाही ही इतक्या लांबून येत असतात का. म्याना बुवा संकल्प सोडा, मला जी घडण ती द्याय होय. तिथं बोलून ना हे कोणी आपल्या तोंडात 3 तेवढाच म्हणले इतकं दिवस तिथं आता आलं 2-3 वर्षाला इथं. आणि ते या ठिकाणी मला म्हणतात हा तुम्ही नाही संकल्प सोडा, इथं लिहिलेलं आहे मग. आताच फोडायचं नाही, मी सांगेन कुंडली म्हणलं की फोडायचं. चला. तेने करून या झाली भयग्रस्त हृदय संचारिणी तप वात चित्ती म्हणे आता हा नात शिक्षा करेल मज अटका पाहिजे म्हणले बाबा शिक्षा केल्याशिवाय राहत नाही रे. तेने शाप करील भस्म की तोडील स्वयंशक्तीचे माझा काम की तरुण रूपे हो ऐसा साप देऊन सोडून जाईल आवडणी. आणि हे असताना तपस्वी आहे, ह्याच्याकडे विद्या भरपूर आहे, मला असताना भस्म तरी करील एक, नाही तर येड तरी लावेल, नाही तर झाड होऊन पडशील बनेल. अशा प्रकारचं काहीतरी केल्याशिवाय राहत नाही. आता काय करू बयो. आधीच मी अल्पबुद्धीपासून घेतला आहे नित्य बिवानी की कान फाड्याची विपरीत करणी आज्ञाविन असती ते. अगोदरच मी भीती घेतली होती, कशाला गेले होते मी तिथं. आता कसं करते. कर्म करताना त्या ठिकाणी बरं वाटतं आणि त्याची फेड करताना का वाईट वाटतंय. आणि म्हणल्या की बा चांगल्याच नसत्यात आणि कान फडी बसायचे असते त्यांना असले असते तसले. माझ्या मनाच्या ठिकाणी भीती घातली. नाकट चेटक कुठे अपार कपट जाणते दुर्गुण परमा पापिष्ट जया पाहुण्या उत्तम बरवट स्तुती करती तयाची. यांच्याकडे नाटक असते, चेटक असते, नाना प्रकारांची विद्या असते, काहीतरी करते, तोडगा कवताल काहीतरी करते. आणि चांगली स्त्री बघितली की तिथं असणारा नाक नक्की गोंडा होते. असे मला त्या बायाने सांगितलं होतं. दिनमान पर्यंत कुत्री उत्तम जाया करिता रात्री
मग शेणी घेऊन या शेज पात्री भोग भोगवी दुर्वात्मे. आणि मला सांगितलं होतं त्यांनी कुत्री करून घेऊन जाते दिवसभर कुत्री, संध्याकाळच्या स्त्री करतात, अशा प्रकारचं माया बाहेर जीव घातलं होतं. ऐशे पूर्वी मज स्तुती राखिल्या मुखी श्रवण केले होती, परी त्याची बोल समस्त सत्य भाऊ पाहत असे. आणि असले मला भेऊ घातलं महाबंदी बायाने, पोटातच राहत नाही हो. एखाद्या महिलेच्या पतीनं खून करू दे, कोणाला सांगू नको म्हणले, आता आता असली गोष्ट मी सांगत असते आणि म्हणे की माईला ना की बहिणीला सांगणारच, कितीच्या नवऱ्याला सांगणारच, कितीच्या नवऱ्याला सांगितलं की तो तिच्या बहिणीला सांगणारच. आपल्या त्याच्या बहिणीला सांगितलं की गावात पसरलं, आले पोलीस, घातली हातकडी न्या. असली भानगड आहे का नाही? असं इथं गेली दिन कामी गेली का नाही, आपल्या घरातच बसावं का नाही, झालं असतं का नाही लेकरू? हा काय कुठाने करायची काय गरज होती का? आणि बाया कसं करतात, मी नाही ना कुणाला म्हणत, पुढच्या हात शेजारच्या अगं सगळ्या सारख्या चला पुढं. तर या कपाळ फुटके होणार ते होऊ शके, कान फड्या करून या चेटके दशा करील की माझी. आता असं माझं कपाळ फुटकं होतं, माझ्या नशिबात नव्हतं. आता व्हायचं ते झाल्याशिवाय राहत नाही. ह्यांच्याकडे जादू तर भरपूर अशा प्रकारच्या. आता मला हे काय शिक्षा देतो बिचारा काय नाही. आता या ठिकाणी बुदलीनं काय जिबलीनं केलं, बुदलीला आलं. तरी या ते कवन उपाय काही सूचना करू हा कुणी धरुणी समय साधून आला परतोनी. आता ह्याला काय उपाय करावा, कसं ह्याच्यापासून बचावा, माणसाला मरूच वाटत नाही का नाही. आता काय का बरं यानं बरोबर असणारं वय केलं आणि 12 वर्षाला बरोबर असणारा आलाय की आपल्याच दारात आल्याबरोबर माझं नाव घेऊन हाक मारली ना. ऐशे रीती मनिऊ जरपत तरी मन गात्रे थरका कापत, अत्यंत भयाचे भरुनी भरत शुद्ध पात्र सोडिले त्याने. अशा प्रकारचा मनामध्ये विचार केला, बाई थर थर कापू लागलेली. वाहतूक येण्यासारखा माणूस कमी हलत असेल इतकी तर लका हलाय सुरुवात केलेली आहे. गळीत गात्र झाली घामाचे लोंढे, यावरी नात म्हणे ओ जननी पाशी काय तू पिशाच पुत्र कोटे तो दावी नयनी उशिरन लावू माते. काय म्हणतो जननी आईच म्हणतोय का नाही. आले म्हणले या ठिकाणी आई तू आज भूतावणी काय माझ्याकडे बघायला आलीस म्हणले का हाडोळासारखं. लिकरू कुठे मला दाखव, मला त्याचं मुख पाहू दे. ऐशिया बोलाची होती दाटी मग विचार हृदयी गोरटी की अशी दावा खावी खरी गोष्टी व्रता जिंकू जितुका झाला तिने मनामध्ये विचार केला, आता झाले घडून तर गेले ना, मग याला खरं सांगितल्याशिवाय आपल्याला जमत नाही. जे होत असेल ते होऊ जा, मारून टाकू, भस्म करू, नाही झाड करू, नाही तर दगड करू, काय असेल ते असेल. आता नशिबात असेल ते भोग भोगावं लागतंय. पण ह्याला खरंच सांगून टाकू म्हणले. मनात विचार केला, काय सांगते, खरेपणाचे आहे वर्मा मिथ्यावादी होय काय होय ना शर्मा, दैवानने सापी होऊन मुक्त होता तो प्राणी. त्या ठिकाणी खरं बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी गुन्हा माफ होतो. मग याच्यासाठी देवाधिकापासून असणारे या ठिकाणी खरं बोलल्याच्या नंतर गुन्हा माफ होतो. माझं पण चुकलं म्हणल्याच्या नंतर काय ह्याला दया येईल. पण खोटं म्हणून जर ह्याला काहीतरी केलं नाटक तर जमणार नाहीये. आता आपण पाताळात जाऊ द्या, नाही तर स्वर्गात जाऊ द्या, शेव शाप दिल्याशिवाय राहत नाही. तस्मात जी खरी सत्य नित्ती त्यात सारे भाऊ वसती, पंचमुखी व दुनिया श्रीपती मुक्ती करील अनन्य. असं म्हणजे असणारे काही होत म्हणजे ह्याला खरंच बोलायचं, भगवंत आपल्यावर कृपा करेल आणि माझी सोडवणूक करेल. तस्मत राहो अथवा जाओ प्राण पुढे होईल कैसे घडून, परी सत्य वाचा करी भाषण वार्ता झाला तैसा वधू. असं म्हणजे पुढे प्राण जावं नाही तर राहू नाही तर काय व्हायचं असेल ते हो, पण ह्याला
खरंच बोलणार, खरंच बोलणार आणि खरंच बोलणार. हा माग चरणी ठेवून या भाई उभा जोडून कर कमर लप्त मुख दिन विकर वार्ता सकर निरोपीला. असं असणार त्याच्या चरणावर नतमस्तक झालेली गोष्ट सगळी सांगितली. म्हणे महाराजा शिला दिशा आपण जो काय प्रसाद दिदला परमी आनंदे मज पासून झाला भस्म गळी गाळी. तुम्ही मला भस्म दिला होता पण माझे गुण अन्याय झाला म्हणजे काय झालं सांगते ऐका. सांगितला म्हणाल काय म्हणून तरी विश्वाते व्यापिले नव्हते मान भस्माने पुत्र होईल कोठून ऐसा म्हणून सांगितला. अन्याय झाला कसा पण या ठिकाणी मी खरं सांगते म्हणली. भस्मानं कुठे लेकरं होतेच का असं मनामध्ये आलं म्हणून मी ती टाकून दिला. शेजारी असती बोलती जण दारी म्हणती प्रज्ञावान खरं नवे निरूप पण केले विचित्र तुझं लागे. असं असताना शेजारणीने पाचदारांनी सांगितलं कुठं भस्मानं कुठं लेकरं होत असतात कारण फलानं दिसताना नामकोण डमोक मनात माझ्या त्याने आणि नाना प्रकारांचा संशय घातला म्हणून मला विश्वास बसला नाही. तेने संशय आणून म्हणे तेने कैसा घडेल करणी जटल पेटला कोप वनी तरी आपणाची भोगावा. अशा प्रकारचं तुम्ही दिला प्रसाद पण शिकेवर नाही नशिबात नाही है की नाही. आणि मग अशा प्रकारची अवस्था माझी झाली. आता बघा काय तुम्हाला मला शिक्षा करायची करा नाही काय करायची ती करा म्हणले पण गुन्हा माझ्याकडून झाला. आपत्याप्तीत करिता परमाहित प्रगळी मिळावे काय तार्थ म्हणून या गव्य धरिले चित्त समस्त वदिलाशे. असं म्हणजे अशा प्रकारचं असणार तुम्ही आमच्यावर उपकार केला पण आम्हाला त्याच जाणीव राहिली नाही. ते खरंच काय खरं होते का मग असं असणार आम्हाला वाटलं गुन्हा माझ्याकडून झाला म्हणजे. जन्मता आले या परोपकार करावा हे शास्त्र निर्धार न घडेल तरी उपकार अनुपकार करू नये. या ठिकाणी शास्त्र सांगते की असताना आपण जगावर उपकार करावा. नाही उपकार करणं झालं तर अपकार तर कबाच करू नये. अपकार केला तर पाप होत आहे उपकार केला तर पुण्य होते. पण असताना माझ्याच्यानं उपकार तर नाही करणं झाला महाराज पण मी तुम्ही दिलेल्या प्रसादावर सुद्धा अपकार केला. उत्तम वर्षाची करावी लावणी न घडे तरी न टाकावी सोडून धर्म करावा न मोदुनी वरू नये कवनार्थे. या ठिकाणी चांगल्या झाडाची लावणी करावी. कशाच्या झाडाची? फळाच्या झाडाची का येड्या बाबळीच्या व्यश्रमाच्या? फळाच्या झाडाची लावणी करावी. आपल्या ज्यांना लावणी करणं होत नसल तर दुसऱ्यानं लावलेलं तोडून तरी टाकून काय अशा प्रकारची अवस्था आहे ना की जेणेकरून कुणी नाही कुणी त्याचं फळ खाईल ना पण माझ्याकडून ते बी घडलं नाही बरं देवा. आपण स्वतः तीर्थाशी जावे न घडे तरी पाराना वारावे विवाह कार्य कदा न मोडावे आपली बुद्धी वेचून या. आपण स्वतः तीर्थाला जावा आणि नाही आपल्याच्यानं जाणं झालं तर दुसरे जात असले तर त्यांना अडवून ये तुम्ही जायचं ते जा. असं असतंय जेणेकरून असणार या ठिकाणी कुणाचं लग्न कुणासंगत जमून कसलं बी असू द्या मोडू नये असा शास्त्री सांगते. गौतमी करू जाता चोरी ते वेचू नये वैखरी तर राते मारिता अधिकारी आडत्या ते होऊ नये. या ठिकाणी गाय जर असणारी दुसऱ्याच्या रानाला पडली ती धान खात असली ना सांगायचंच नाही आणि सांगायचं नाही ते नाही पण जिबली हलवली शिवरायचं नाही नक्की हलत बसा ना ग काय काय खाऊ द्या तिला काकायचे त्या सुतापाशी पित्याचे अवगुण सावून करावे मनशिन सुने पाशी सासू हिन म्हणून कदापि. जी शाणी असेल तिने असताना या ठिकाणी आपल्या वडिलाचे अवगुण आपल्या मुलाला कधीच सांगून येत जी शहाणी तिनं आणि असणारे या ठिकाणी सुनेला असणारे सासू तुझी असली म्हणून दुसऱ्या बायाने कधीच सांगून आहे का नाही. आता असणार कसं
पोरायली सुद्धा असणार आहे. माया काय म्हणतात, आणि मला माहिती माझं लग्न झाल्यापासून त्याची खोट कसली या हाणला की पोराने बाप. खूपच गाड बाई बागाईत करता वरू नये कवनार्थ, कोणी कीर्तनाशी आली शिजात आड येऊ नये त्याशी. या ठिकाणी असताना विहीर खोदावी लोकाला पाणी प्यायला मिळते. दुसऱ्या खंडीत असला तर आपण त्याला सहकार्य करावं. नाही सहकार्य करणं झालं तर त्याला असताना खांदू नको म्हणून असं सांगू तरी नाही. कारण का कोणी बी येऊन पाणी पिणार आहे. हा बागायती कोणी करायला लागलं तर त्या ठिकाणी आडी येऊन अशा प्रकारची अवस्था आहे की नाही. आपुली वय खरी चोचल्यात हो पाय परमाचे अनहित, तरी ते विचारून या स्वयं चित्तात मौन काही न बोलावे. या ठिकाणी आपल्या जिभीने लोकांचं वाईट होईल अशा प्रकारचं कवाच काही करू नये. हा मग याच्यासाठी काय करावं, आपल्याला जरी कळत असलं तरी मौन धरावा, तिथं बोलू नये. आणि असणार जोगी चौगी बसल्याच्या नंतर बोलल्याशिवाय राहून. ऐशे जाणून या सरस्वती सत्य बोलली ती युवती, की महाराजा विश्वास चित्ती ठसला नव्हता त्यावेळी. असं मनामध्ये विचार करून ती सरस्वती म्हणले, महाराज त्या राखुंडीवर माझा विश्वासच बसला नव्हता. तुम्हाला काय म्हणायचं ती म्हणा, काय शिक्षा लावायची ती लावा, हाना मारा तोडा नाही तर पाषाण करून टाका. ऐशिया युक्ती प्रयुक्त करून भावभावी दृष्टी वेचून, जेणे जनाचे होय कल्याण तोचे अर्थ करावा. असं म्हणजे आता तुमच्या मनानं जसं वाटतंय तसं करा. जे तुम्हाला भाव होते, जे तुम्हाला पुढे खरं दिसते त्या ठिकाणी तुमचं मन जसं होतंय तसं प्रकारचं चला. म्हणून या भस्माचे सांडवण मध्ये घडले पूर्ण, काय वरू दैवाहीन उपाय तो आहे झाला शे. असं म्हणजे असताना मनच नव्हतं त्याच्यात, भावच बसला नाही ना. मग भाव असेल तरच देव आहे, भाव नसला तर दगडच आहे ना. अशा प्रकारची अवस्था आहे ना. मग मंदिर आहे सगळे एखाद्याच्या मनात दगड चालून मांडल्या जायचं असं म्हणत आल्याच्या नंतर दगड दिसणार आहे. आणि कुठला बी जरी रानातला बी दगड आहे पण ह्याचे देव आहे म्हणलं तर तिथं देवच दिसणार आहे. हा अशा प्रकारची अवस्था का नाही. मग बघा म्हणले आता या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये जसं येतंय तशा प्रकारचं करा. तुमच्या बुद्धीला आम्ही कशी अल्प अशा प्रकारचे तुम्ही ज्ञानवंत आहे तर तुम्हाला जे कळतंय की करा आता. की वाटे चालता चाली ज्ञानाची ग्रंथी पुढे आली, परिदेवहीन बुद्धी संचारली अंध व्हावे त्या समय. असं म्हणजे आमच्या नशिबात नाही त्याला काय करावं, आमचं प्रारब्ध खोट आहे ना. वाटाने चालायला लागलात, वाटाने चलत चलत असतात दैवयोगानं धनाचाच हंडा आलता जो वाटावर धनाचा हंडा होता. पण आपल्याला काय वाटलं, डोळे दाखवून चालावा. काय करावा, डोळे दाखवून चालावा. आणि डोळे दाखवून चलत गेलं, यायचवर गेलं, धनाचा हंडा मागे गेला. काय करावं, असे झाले. की कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पिती कामिना फळाली, की पिशाच वंची बुद्धी संचारली दैवहीना शेवटी. असं म्हणजे असणार मनाच्या कुठं कल्पतरूच्या झाडाखाली गेलं, कोणाशी देते कल्पतरूच्या झाडाखाली गेलं आणि तिथं काय वाटलं, भूत येईन का, आलं भूतच म्हणले. काय करावं आता, तन्नाया ते माते झाली आता क्षमा करावी मावली, आज्ञानेपणे उडविली हित माझे महाराजा. अशा प्रकारची माझी असणारी या ठिकाणी गती झालेली आज्ञान पण माझ्या मध्ये शिरलं आणि या ठिकाणी आलेला प्रसाद मी टाकून दिला. परी ही ऐकता वाणी मचिंद्र खिन्न झाला मने स्त्रिया जाती पाप पापरूनपणी अविश्वासाचे भांडार आहे. असं सांगितल्याबरोबर मच्छिंद्रनाथ मनामध्ये खिन्न झालेले बाळा, ह्या स्त्रियेची जात असणारी पापाची खाणे म्हणे. ह्यांच्या नादाला आले की पापच भरपूर होत आहे बरं म्हणले. एका इथं पुण्य होण्याची काही इथं सांगाच नाही म्हणजे पुण्याला. हिताहित कदा न जाणती बनतेची पदे ठेविती, आपण बुडून दुसऱ्याला बुडविती 42 पूर्वज. त्यांना हित या स्त्रीला असणारे या ठिकाणी आपलं हित काय हे कळत नाही, शास्त्र काय काय कळत नाही, कुठल्याच प्रकारचं. आम्ही हित मात्र लवकर करणार. हा
आणि वाम मार्गाच्या ठिकाणी पाऊल टाकल्याशिवाय राहत नाही का? आपण स्वतः तर बुटक्यातच नरकात, पण आपल्या 42 कुड्या म्हणजे नवऱ्या कड्या 21 आणि आपल्या मायबापा कड्या 21. आता मला सांगा, नवऱ्या कड्या बुडविताना तरी गोड वाटल, पण त्यांच्या बरोबर त्याच्यात कसे शेण पडलेलं मातीला घेऊन येतं का नाही, मग तिकडे मायबापा कड्या 21 बुडावं लागतात. मग कसं करायचे बघा. श्रिया संगे लाभ किंचित काही दिशेना सकल नाहीत, उगाची राबे हंबडत वर्षभ जेवी वादनीचा. म्हणले ह्या स्त्री बरोबर असतात माशीच्या पाय एवढं बी दिसत नाही बा. म्हणजे हिच्या संगतीमध्ये माशीच्या पाया एवढं हित दिसत नाही. आणि काय संगती करायची, आणि जणू कोळवाचा बैल असा असणार जन्मभर राबायचं. ओळी सांगायली आहे का? बरोबर. भाड्याचा बैल नाही, भाड्याचा बैल हलवा मागून तोला, चला मग पाणी आणा, आणलं. लोण आणा, आणलं. बाजार नाही, आणला. साडी घ्या, आणतो. चप्पल घ्या, द्या माप. चला उदयापासून सायंकाळ कष्टामित होती तुंबर, एक नाही चित्त शीतळ विश्रांती मेना. विश्रांती मिळेना. म्हणले दिवस निघल्यापासून दिवस मावळूस तर कामच करावं लागतं. म्हणजे त्याला विश्रांती एक क्षणाची सुद्धा नाही. आणि जमलं का नाही? दमलंय. दमलंय. काय झालं? 4 भाकरी खाल्ल्यात आणि दमलंय. आता एखाद्या दोस्तानं बोलू नये की पोळ जातात. आणि मी किती दमले, म्हणजे फरशी पुसलीन, ती जाडून काढन, जाळ्या काढ्यान, धुणं धुतलं, आणि येणं इकडं ओझे वाहिले, ती गेलं कुठं गरगरात गेलं. आणि म्हणले काही हितच नाही ना, नाच सांगू लागले बरं का, म्हणचं नाही. या विषय सुखाची अपरी मानवी जरी हृदयांतरी, ते होय स्वयंशक्ती बाहेरी निर्भरपणी मेवावे. अशा प्रकारचे असणारे नाताने विचार केला. म्हणले सुख आहे काय? तर सुखच नाही. संसार दुःख मुळं चहूकडे इंग, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. अशा प्रकारची अवस्था आहे का नाही? आणि एका डोळ्याचा प्राण जाऊस तर तळमळ बी करतो. ती माझ अगोदर लेख माझा, पुन्हा सून माझी, पुन्हा नातू माझा, पुन्हा पंतू माझा. आणि ती जगायचं म्हणतो कवर त्या पंतू होस तर बी जगायचंच म्हणते. मरायचं न ग. अरे स्वच्छ सुखत नाही ना. जाण लवकर बाबा होरी. काय करायचे? ऐशी जीवनाची अवस्था होय, मेलिया नरक माझी जाय, केल्या कर्माचे रूप फेडाय, अनाचार काही नशेची. असं म्हणजे अशा प्रकारची असणारी या ठिकाणी जन्मल्यापासून मरेपर्यंत हावन तळमळ 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 आहे का नाही? आणि शेवटाला प्राण कधी कधी गेल्याशिवाय राहतो का? नाही. मग कर्म इथं चांगलं केले का वाईट केले, ते कर्म जिची त्याच्या संगत येते. ते कुणाला दुसऱ्या देवाचे का वाटून नाहीये. मग मेल्याच्या नंतर आपलं कर्म आपण फेडायचं. शिष्याचा पाप गुरुनाथ, श्रींचा पाप भोगणे वार भरतात, तस्मात जिकडे तिकडे पाहत अनन्नाचे मूळ तीही. बघा या ठिकाणी शिष्याने जर पाप केलं तर गुरुला फेडावं लागतं. त्याच्यासाठी बालूदेव आम्हाला म्हणजे ए शिंदींचो मी नाही रे तुम्हाला गुरु होणार. मग आम्ही त्यांच्या मागे किती 5-6 वर्ष होता. देव बाप्पा करा ना आम्हाला गुरु करा ना. आम्हाला असं शिंदींचे भोसडींचे तुम्हाला ज्ञान सांगन, उपदेश करीन, सगळं करीन म्हणायचं. आम्ही 7-8 जण. आणि आमचा नाद हे बंकट महाराजांनी म्हणायचं बालदेवा कुणी आपली अनुग्रह घ्यायचा. आणि बालदेव म्हणजे शिंदेचे हो तुम्ही शेतकरी, तुम्ही कुठेतरी लबाड बोलतात त्याचं पाप मला ठरावं लागतंय. मी गुरु होणार नाही. असं नाही. शेवट नाही. शेवट पुन्हा म्हणजे तुम्हाला गुरु करायचं तर बोलले करा. हे पांडुरंगापासून आलेली वंशावळ. मग त्यांनी तिकाडा मार्ग आम्हाला दाखविला, पण नाहीच बालदेवाने आम्हाला अनुग्रह दिला. ज्ञान भरपूर सांगितलं. काय त्यांचे उपकार आहेत आमच्यावर आमाप अशा प्रकारचे. पण म्हणलं मी तुमचा गुरु होणार नाही. कारण म्हणलं तुम्ही शेतकरी
गायीची तरी चारी करतात, जगत तरी घालतात, कुणाला पाणी तरी देणार नाही, सांग काय काय. तस्मात स्त्रियांची बुद्धी लागे जण, तो प्राणी गया प्रज्ञाहीन, महामूर्ख ती मल्लीन, दुर्मात्मा भंडारी. अशा प्रकारचं असणाऱ्या शिष्याने पाप केलेलं गुरुला फेडावं लागतं, पत्नीनं पाप केलेलं पतीला फेडावं लागतं, है का नाही. मग असं ह्याला दुईकून बी झटकाय. मला सांगा, पुण्य पत्नीचं येत नाही आणि यानं पुण्य केलं तर पत्नीला द्यावाच लागते, है का नाही. आणि पुन्हा बरं ते तिचं बी सामर्थ्य पाहिजे बरं का नवरीचं पुण्य घ्या. उगाच कुणाला बी कुणाचं पुण्य जात नाही. येड्या बाबळी सारखे असले का करायचे, काटे टोचे तिथे तशा प्रकारचं नाहीये. पुण्य घेण्यासाठी बी सामर्थ्य लागत आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी मग इथं सुख आहे का ह्या जीवाला, कधी सुखच नाही. कोण नाच म्हणू लागलेले तर पुरुषाच्या जातीला स्त्रीच्या संगतीत सुख मिळत नाहीये. या ठिकाणी जन्मभर तो पापाचाच असणारा दास होतो. तन्मये मी मूर्ख झालो, या बाईच्या बोली लागलो, वरद भस्म ओपिलो, सूर्यवीर्ये आणून. तशा प्रकारचा मी मूर्ख झालो. कोण म्हणते नाथ म्हणते, एक घंटा का व्हायना पण ह्या बाईच्या नादाला लागलो. तिथे एका घंट्याचा का व्हायना ह्या बाईच्या नादाला लागलो. भस्मची मुठी हातात घेतली, त्याच्यावर संजीवनी मंत्राचा प्रयोग केला, सूर्यवीर्य असणार त्या ठिकाणी आणलं. हे कसं वाटोळ होणार आहे का. आणि या बाईने फेकून दिले ना, बाबा आता मी काय करू म्हणले. या उपरी आणि कवर मंत्र संजीवनी आहे अमर, सूर्यवीर्य देहावर रचिला असेल कोठे. मनामध्ये विचार केलेला, संजीवनी मंत्र टाकलेला हे नासत नाही. मग त्याच्यातून सूर्यवीर्य असणार त्या ठिकाणी असणार, संचार नक्की पुतळा तयार झालेला असणार. हे वाटोळ होणार नाही ही मला खात्री आहे. तरी आता ठाव सोडिला, शोध करून पाहू वाहिला, ऐशा मनी विचार केला, सरस्वतीशी बोलत असे. अशा असताना मनामध्ये विचार केलेला, हिनं कुठं टाकले, काय केले, ह्याचा आपण शोध घ्यायला पाहिजे. बरं हिच्यावर जर आता राग पाकडावा तर आपलं हित पुन्हा तिथं अजून नाळ्या जाईल म्हणले. अगोदरच नडलोय ते नडलोय, आता तरी कशाला नडायचे. अशा प्रकारचा विचार केला आणि म्हणलं आपण हिला गुढीनेच बोलावं. आता मने माय वैता वचन, घडवले घडो देव योगाने, तरी सोडिले भस्म ते ठिकाण, मम दृष्टी दावी का. म्हणले घडलं ती घडलं, आता त्याला काय करावं. एकदा चूक झाली की झाली, त्याला काय करायचं, ती का भरून येते का. पण भस्म कुठं टाकला तेवढं तरी मला दाखव. ऐशे बोलताना थवानी, बयत विटके मुळाहुनी, प्रज्वर चित्ते शुभाय नयनी, मुखचंद्र उज्वरली. असे नाथ म्हणल्याबरोबर हिच्या पोटातली भीती गेली. माय म्हणली मला नाही आता भस्म करीत जाऊ, झाड बी करीत नाही दगड बी करीत नाही. बरं झालं माय म्हणली, देव पावला माझ्यावर, कोपत होता बाबा तर काय खरं नव्हतं. सुकलेलं तोंड जरा थोडी टवटवी आली. कशी, सकाळपासून एकादशी होती, सांच्याला उलशी बगर खाल्ली की जरा बरं वाटलं. तसं झालं तिला. म्हणे महाराजा योग द्रुमा, सोडीला ठाव दाविते तुम्हा, पुढे चाले उगमा, नात जाते सवसरे. नातानं कुठे टाकले म्हणून दाखव म्हणल्यावर आता मग चला की मी दाखवी. ते काय म्हणली, खुशच झाली बिचारी, मोहरी निघाली तरा तरा, चला म्हणली माझ्या मागे. तव तो किरडा केर उगमा, गोवर पडिला पर्वत समाना, तेथे जाऊन या सुमधुमा, नाता प्रती सांगत टाकलेला होता, उखंडेमध्ये टाकलेला होता, तिथं शेण टाकलेलं होतं. पर्वता एवढा निघाला. 12 वर्ष तसे टाकीत नव्हते का तिकडे लोक. जनावर असले तर 12 वर्ष तर सांगितलं नाही. आपले नाही खातेच टाकीत नव्हते. लय पाऊस पडतोय तिकडे बंगालमध्ये, वाहून जाते म्हणून टाकीत नव्हते.
त्यांच्या भाकरी फिकरी करीत असते. हे महाराजात पोजटी येते सांडली भस्माची मोठी ऐशे कुण्या नात ओटी हाक मारी बालकाते. महाराज इथंच टाकली होय, खरं की होय, शपथ माझ्या वेळेची तुमच्या नाही म्हणली, खरं की इथंच टाकली हो. माझ्या पक्क ध्यानात आहे की खरं लबाडखावाच बोलत नसते मी आणि कुणालाच काही सांगत नसते. बघा इथंच टाकली होती ना. मग नाताने असणारे तिथं टाकली म्हणल्या बरोबर आणि त्या ठिकाणी हाक मारली नाताला. हे हरिनारायण प्रतापवंत मित्रवार्या सूर्यसुत सशील या गोवरात निगी त्वरित या समयी. असं असणारे त्यावेळेस आता सांगितले हरिनारायण याच भस्माच्या ठिकाणी जर तू या भूखंडाच्या ठिकाणी असेल तर लवकरात लवकर मला या ठिकाणी असणारा आवाज दे आणि वर ये बरं. या गौरगिरीत नरदेह जन्म मिळाला असेल तुये उत्तम तरी गोरक्षे तुझं नाम सुडाळपणी मज वाटे. आणि असणारे ह्या उखांड्याच्या ठिकाणी असणारा जर तुझा जन्म झाला असेल तर तुला गोरक्ष अशा प्रकारचं मला नाव शोभून दिसतंय बरं म्हणले. पण आहेच काय तर मला सांग. 12 वर्षापर्यंत बसवलाशी गोरक्ष यथार्थ म्हणून या गोरक्ष नाम तूत पंचारिते स्वयंसिद्धे. 12 वर्ष झालं या ठिकाणी असणार तू राहिलेला आहे म्हणून तुला गोरक्ष हे नाव असणार सोबत आहे. अशा प्रकारचे मच्छिंद्र नाथ त्या उखांड्याच्या जवळ जाऊन आणि बोलू लागले. तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथांनी गे बाहेर असे वरतानाथ मच्छिंद्र बाळ शब्द वदिला. आणि आता त्या ठिकाणी सांगितलं लई दिवस होऊन गेले आता न लावी उशीर धर्मचिंता तुर करीला अनार्थ हा फार अंतर पडता जाणं. कोण म्हणलं होतं? त्या कृष्णाला तगावा केला का. अशा प्रकारचा आता तो उशीर करू नको म्हणले लवकरात लवकर असताना आवाज दे. आवाज द्या म्हणल्या बरोबर असताना खालून नाताने आदेश सांगितला. म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्ष असे मी या ठाया परी गोवर रान गाणे गुफीला काया महार मोरी विराजला. मी याच ठिकाणी आहे पण भरपूर वरी ओझ झाले ना ह्या उखंड्याचं सगळ्या अंगाला असणार या ठिकाणी असणार आणि जड अशा प्रकारचे झाले. मी आहे या ठिकाणी पण हे बाजूला काढल्याच्या शिवाय मला जन्म होत नाही माझा. तेने करून या शरीराचे वेष्टन झाले आहे दडपण तरी गौरी तयाचे विचारून बाहेर काढी महाराजा. हे तर ओझ झाले हे लिप्त झालेले माझ्या शरीराच्या ठिकाणी तर हे बाजूला काढा आणि म्हणी मग मला असताना वर येता येते बरं. ऐशे कुणी बोले उत्तर लोकी आणून या लोह पात्र मही विदारून या नऊ गौर बाला तुनी काढिला. श्री ज्ञानदेव तुकाराम गोरक्षनाथ महाराज की जय. असं असतं त्या ठिकाणी थोडं टोपलं आणलं ते बाजूला उकरून काढलं आणि काढल्या बरोबर त्या ठिकाणी आणि काय केलं गोरक्षनाथाला बाहेर काढलं बरं. काळिता परिते तुलन बागगिरी करीती दिशे समस्त की घन मुंदुनिया विघ्न रत्न चमकत दावी अंगरी. अशा प्रकारचं ते बाहेर काढलं. आता बाहेर काढल्याबरोबर कसं चमकायला लागलो जसं सोनार असणारा त्या कशामध्ये ह्याच्यात सोनं घालतो आणि बाहेर काढल्याच्या नंतर कसं चमकत आहे तशा प्रकारचं बाळ असणार त्या ठिकाणी. अगोदरच सूर्याचं वीर्य तिथं काय कमको काय कमी का काय चम 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 बाळाचं असणारे शरीर दिसू लागलेले. पूर्व चंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजेडी समय निराच्या तेवीतून तू गर्म मदनाचा जगा माझी मिळाला. पौर्णिमेचा चंद्र असणारा पूर्ण दिसावा तो या ठिकाणी असणारा मदनच असणारा या ठिकाणी जन्माला आला का काय अशा प्रकारचा असणार त्या